हाय हॅलो जय महाराष्ट्र मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर मी भाग्यश्री पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणते कोणते प्रश्न SDSच्या एक्झाममध्ये विचारत आहेत. तर मी रात्री 7 ते 8 वाजेपर्यंत सर्व माझं जेवण वगैरे आवरल्यानंतर 8 वाजता मी मुलींना झोपी घातला आणि 8 ते 11 वाजेपर्यंत मी मॅथ रिजनिंगची व तसे GSच्या नोट्सची रिव्हिजन केलं. तो क्वेश्चन पेपर सॉल्व करून बघितले. तर ICDSच्या एक्झाममध्ये कोणकोणते प्रश्न विचारण्यात, कोणकोणत्या टॉपिकवर भर देण्यात येत आहे, तर TCS पॅटर्न असल्यामुळं कोणते कोणते TCS क्वेश्चन विचारत असतं हे थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. तर 14 फेब्रुवारीला ज्यांचा पेपर झाला त्या पेपरमध्ये फर्स्ट, सेकंड आणि थर्ड अशा तीनही शिफ्टमध्ये जे प्रश्न विचारण्यात आले त्यांचं थोडक्यात मी तुम्हाला, ज्यांनी मला आठवून सांगितले की कोणते कोणते प्रश्न विचारण्यात आले होते, तर तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला कळेलच की कोणते कोणते प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर मी 8 वाजता अभ्यासाला सुरुवात केली, तर पूर्ण 11 साडे 11 वाजेपर्यंत मी रात्रीला स्टडी केली. तर होईल तेवढा अभ्यास मी करण्याचा प्रयत्न करत आहे. तरीही सिलेबस एवढा मोठा आहे, तर तांत्रिक घटक त्याच्यामध्ये ॲड झाला, त्यानंतर कम्प्युटर क्वेश्चन, तर बरेचसे असे सब्जेक्ट आहेत. तर सरळ सेवेमध्ये फक्त 4च सब्जेक्ट असतात, पण ह्याच्यामध्ये 2 सब्जेक्टची भर पडलेली असल्यामुळं थोडंसं रिव्हिजन करायला आणि स्टडी करायला थोडंसं एक्स्ट्रा वेळ द्यावा लागतो आणि जास्तीत जास्त रिव्हिजन केलं तरच आपल्याला लक्षात राहतं. तर त्यासाठी मी बराच वेळ मॅथ रिजनिंगचीच प्रॅक्टिस केली, 1-2 तास, कारण रिजनिंगवर जास्त भर देण्यात येत आहेत. रिजनिंगचेच क्वेश्चन जास्त विचारण्यात येत आहेत, म्हणून मी म्हणलं की आपण मॅथ रिजनिंगचीच प्रॅक्टिस थोडा वेळ करावं, कारण मग थोडासा गॅप पडला होता. त्यामध्ये इंग्लिश विषय आहे, तसेच पोषण व कायदे आणि त्याच्यामध्ये जीवनसत्व वगैरे असे क्वेश्चन, तेवढे काय विटॅमिन्सवर 1-2 प्रश्न होते. तर कायदा, हुंडाबंदी कायदा, त्यानंतर अनैतिक व्यापार, यावर ICDSच्या एक्झाममध्ये क्वेश्चन विचारत आहेत. तर अभ्यास हा आपला कितपर्यंत आला हे आपण लगेच बघू शकतो. तसंही कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न येतील हे आपल्याला नक्की सांगता येणार नाही आणि कोणते प्रश्न विचारण्यात येतील हेही आपण सांगू शकत नाही. पण आपण जशी स्टडी केली आहे त्याच, पण आपण एक्झाम सोडवत असताना एवढं लक्षात ठेवायचं की जर आपल्याला ॲक्युरेट माहिती असेल तरच आपण क्वेश्चन पेपर सोडवायचे नाही, अन्यथा अंदाजावर गोळ्या आपण मारू नये. तर हे बघा, मराठीमध्ये तर उतारा, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द असे प्रश्न, आणि इंग्लिशमध्ये पॅसेज, सिनोनिम्स, अँटोनिम्स, त्यानंतर ग्रामरवर 1-2 क्वेश्चन असे विचारण्यात आले होते. मॅथ रिजनिंगवर बोटप्रहार, नळटाकी, सिम्प्लिफिकेशन, व्यवहारी, अक्षरमाला, नातेसंबंध, दिशाज्ञान असे 7 टॉपिक ज्यांची तुम्ही रिव्हिजन, कारण याचवरती पण डेटा बदलून क्वेश्चन पडत आहेत. तर योजना आणि कायदे, ICDSमध्ये किशोरी शक्तीवर बरेचसे क्वेश्चन विचारण्यात येत आहेत. बेटी बचाव बेटी पढाओ हे पण, आणि मिनी अंगणवाडी यावरही बरेचसे प्रश्न विचारण्यात येत आहेत. तर तुम्ही त्या टॉपिकचं चांगल्या प्रकारे स्टडी करा. तर 22 फेब्रुवारीला जे पेपर झाला त्याचे पण मी क्वेश्चन तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये टाकेल. तर पोषण अभियानामध्ये सुरुवात कधी झाली 2.0ची आणि सुरुवात, त्यानंतर जीवनसत्वावर 1 ते 2 प्रश्न होते. रोग आणि विटॅमिन यावरही 1-2 क्वेश्चन असे विचारण्यात येत आहे. कम्प्युटर क्वेश्चन पण CPUचं फुल फॉर्म विचारलं होतं, कम्प्युटरचे इनपुट आउटपुट विचारले होते. त्यानंतर GKचा जास्त क्वेश्चन आणि जे चालू घडामोडी जे विचारत आहेत ते सध्याची लेटेस्टची म्हणजे 2024-25चेच विचारण्यात येत आहेत. तर तुम्ही जास्त करून त्याच टॉपिकवर भर द्या असं मी म्हणेल. तर शक्यतो आपल्याला जे चालू घडामोडी आहेत लेटेस्टमध्ये त्याच्यावरच 1-2 प्रश्न पडत आहेत असं ते म्हणले. तर चाफेकर बंधूवर पण त्यांनी एक प्रश्न हिस्ट्रीमध्ये विचारला होता. त्यानंतर रस्त्यांची लांबी वगैरे, भूगोलचा हा प्रश्न त्यांनी विचारला होता. तर आपल्याला हाऊसवाईफला कसं सगळं मॅनेज करून स्टडी करावं लागतं. तर आपण आत्ताच नेमकाच अभ्यासाला सुरुवात केलेली असते आणि 1 ते 2 महिन्यामध्ये स्टडी एवढा सिलेबसची करणं म्हणजे कसं आहे ना, की जोपर्यंत आपण एक्झाम होत नाही तोपर्यंत अभ्यास झाला नाही असंच वाटणार आहे, कारण कंप्लीट अभ्यास होतच नसतो. कारण ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय ठराविक सिलेबसच नसतो की एवढंच पाठ करा. ठराविक म्हणजे तर तुम्हाला तर सांगता येईलच. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला